नमस्कार, लाइफ इंडिया न्यूज में आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आरटी वर्मा। आप देख रहे हैं लाइफ इंडिया न्यूज। लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। कृष्णा फाउंडेशन की ओर से नए सरपंच उप सरपंच का स्वागत सम्मान तथा स्कूली बच्चों को बांटे गए नोटबुक। भिवंडी मानकोली कृष्णा फाउंडेशन शाखा की ओर से जिला परिषद स्कूल के बच्चों को नोटबुक वितरण किया गया और वहीं पर मानकोली के नए सरपंच उप सरपंच का स्वागत सम्मान कृष्णा फाउंडेशन की ओर से किया गया। जानकारी देते हुए संस्थापक अध्यक्ष गिरीश महात्रे ने बताया। इसी अवसर पर गिरीश महात्रे यानी कृष्णा फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष गिरीश महात्रे की सराहना करते हुए बालिया मामा ने शुभेच्छा व्यक्त की। आपण सर्वांनी मिळून, कारण आपली सर्वांची एक सामाजिक जबाबदारी आहे। जेव्हा आम्ही स्वतः या व्यासपीठावर बसतो, माणूस कितीही कर्तृत्वान असला तरी सुद्धा स्वकर्तृत्वावर तो इथपर्यंत बसू शकत नाही। त्याच्यासाठी हजारो हातांचे आशीर्वाद त्याच्या मागे असतात, हजारो हातांचे सहकार्य असतात, वरिष्ठांचे मार्गदर्शन असतो आणि म्हणूनच प्रत्येक माणूस हा आयुष्यात यशस्वी होत असतो। आणि म्हणूनच हे यशस्वी होत असताना याची जाण ठेवून आणि शेवटी हे सर्व या समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील, जनसामान्य असतील, यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने देण्याने आपण इथपर्यंत आलो आहोत। आणि म्हणूनच समाजाचे किंवा या सर्वांचे ऋण फेडण्यासाठी असे चांगले कार्यक्रम आयोजित करून आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना म्हणा किंवा या समाजात अनेक गरीब गरजू देखील लोक आहेत, त्यांना देखील या संस्थेच्या माध्यमातून, फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करून त्यांना देखील सहकार्य करावं असे मी फाउंडेशनच्या अध्यक्ष सर्व सदस्यांना विनंती करतो। आणि खास करून इथं आवर्जून उल्लेख करेन, साधारणतः 20 ते 22 वर्षापूर्वी मी देखील शिवसेना शाखेच्या माध्यमातून आम्ही देखील अशाच कार्यक्रमाला सुरुवात केली होती। आणि अभिमानाने सांगावं असं वाटतो की आज कृष्णा फाउंडेशन जरी नाव असलं तरी कृष्णा माझे मोठे बंधू आहेत आणि ज्यांनी ही संस्था स्थापन केली तो गिरीश महात्रे माझा पुतण्या आहे। आणि खरोखरच म्हणून काहीदा असू द्या, परंतु त्यांनी माझ्या या मार्गाचं, आमच्या कुटुंबाचं अनुकरण करून असे चांगले उपक्रम त्यांनी देखील राबवायला सुरुवात केली। आणि म्हणून माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मनापासून त्याचं देखील अभिनंदन करतो। कारण कुठल्या जरी असला तरी नक्कीच त्याची पाठ घेतल्याने सुटला पाहिजे आणि एवढे चांगले कार्यक्रम हे तो देखील राबवतो। आणि ह्यापुढे देखील असे चांगले कार्यक्रम राबवण्यासाठी परमेश्वर त्याला उदंड आयुष्य देवो, त्याच्या शक्ती देवो, देवाच्या चरणी देखील प्रार्थना करतो। पवन पुत्र क्रिकेट संघ और ओमकार ग्रुप वड़पे की ओर से ग्राम पंचायत वड़पे में सरपंच उप सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न, दिया गया विजेता को उचित आकर्षक सम्मान पुरस्कार। गोरसई ने मारी बाजी। लगातार 3 दिन से ग्राम पंचायत वड़पे में सरपंच उप सरपंच चषक का आयोजन पवन पुत्र क्रिकेट संघ और ओमकार ग्रुप वड़पे की ओर से किया गया था, जहां काफी खिलाड़ियों ने भाग लिया था। फाइनल क्रिकेट स्पर्धा में गोरसई के 2 संघों ने बाजी मारी, जिसमें उप विजयी और अंतिम विजयी को उचित आकर्षक सम्मान पुरस्कार देकर ग्राम पंचायत वड़पे के सरपंच उप सरपंच द्वारा सम्मानित किया गया।
भिवंडी तालुका क्रिकेट एसोसिएशन की ओर से चैंपियन ट्रॉफी 2015-16 क्रिकेट स्पर्धा का आयोजन आरसी पाटिल फाउंडेशन ग्राउंड में। आयोजक योगेश भोईर हर साल की तरह इस साल भी आरसी पाटिल फाउंडेशन ग्राउंड में भिवंडी तालुका एसोसिएशन की ओर से चैंपियन ट्रॉफी 2015-16 क्रिकेट स्पर्धा का आयोजन किए, जहां खिलाड़ियों ने अपने खेल का प्रदर्शन किया और बाजी मारी। साथ ही उपस्थित मान्यवरों के हाथों से बाजी मारे हुए खिलाड़ियों को पुरस्कृत और सम्मानित किया गया। पंच सांगणार थांबायचे पंच उपस्थित असलेले मानकरी गावचे सरपंच उपसरपंच कर्णधार आणि जवळजवळ या तालुक्यातले 54 खेळाडू या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी येणार आहेत। मी सर्व खेळाडूंना आणि सर्व सहकाऱ्यांना साईबाबाच्या कृपेने त्यांना सर्वांना आशीर्वाद देतो आणि अत्यंत 4 दिवस शांतपणे शिस्तशीर असे खेळ खेळून सहकार्य करावं असं खेळाडूंनाही विनंती करतो, त्यांचे पंच मंडळी यांनाही विनंती करतो आणि आमचे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांचे उपाध्यक्ष, सर्व सेक्रेटरी सर्वांना धन्यवाद देतो की आपण असेच या तालुक्याची छान वाढवण्याच्या दृष्टीने, लोकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आणि या तालुक्याचं सन्मान वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावं अशी सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती करतो। पण माझ्या हस्ते आज उद्घाटन करून घेतले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानून माझे भाषण संपवतो। आनंद होत आहे। प्रथम ट्रॉफी आहे आमची BCAची, त्यामुळे खूपच आनंद होत आहे। सर्वांची सांघिक कामगिरी अतुलनीय होती। मी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन करतो। अतिशय चांगलं आयोजन होतं, नियोजन होतं आणि ही सर्वांसाठी ही आगली वेगळी स्पर्धा होती आणि तिच्यामध्ये आम्ही फायनल मारली, ही आनंदाची बाब आहे आमच्यासाठी। खूप खूप आनंद ग्राम पंचायत कालेर में श्रीधर पाटिल का धूमधाम से मनाया गया जन्मदिन, लोगों ने दी शुभेच्छा। आइए ले चलते हैं जहां ग्राम पंचायत कालेर में ग्राम पंचायत सदस्य श्रीधर पाटिल का उनके चाहने और मानने वालों ने पुष्पगुच्छ देकर जन्मदिन मनाया और वहीं उनकी लंबी आयु और विकास की कामना करते हुए शुभेच्छा व्यक्त की। म्हटलं तर आज आम्ही श्रीधर पाटील यांचा वाढदिवस खरोखर साजरा करणार नव्हतो, परंतु ग्रामपंचायत सरपंच मंगेश माली त्यांनी हट्ट धरला आणि त्यांनी सांगितलं की नाही, या वर्षात त्यांचा वाढदिवस हा साजरा झालाच पाहिजे, कारण देशावर आलेलं संकट आणि महाराष्ट्रावर आलेलं आपत्ती त्या काळात आम्ही त्यांचा वाढदिवस टाळला होता, परंतु ग्रामपंचायतीच्या आग्रहाखाते आम्ही त्यांचा वाढदिवस करतो। त्यांना अशी शुभेच्छा देऊन त्यांच्या हातून चांगले कार्य करतो त्यांना शुभेच्छा देतो। वाढदिवस आहे श्रीधर पाटील भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रदान आणि यशस्वी वाटचाल आमच्या मनोमनी यांच्यासाठी आहेत। ग्रामपंचायत सदस्य झालेले आहेत आणि एक स्वप्न सरपंचपदाचा येऊ आता मिळवणार आहेत आणि याच्या पुढेही खूप मोठी कीर्ती यशस्वीपणे पार पाडली ही आमची आशा आहेत आणि याच्यासाठी आमचे खूप खूप शुभेच्छा करायला लावेल। श्रीधर पाटील यांना श्रीधर जयवंत पाटील यांचा आजचा 33वा वाढदिवस साजरा होत आहे। त्या वाढदिवसानिमित्त त्यांना एवढी शुभेच्छा देऊ शकतोय की आम्ही त्याला भावी सरपंच म्हणून प्रमोट करतोय। पुढच्या त्यांच्या हातातनं गावचा विकास
किंवा लोकांची कामं ही सतत चांगल्या पद्धतीने होईल हीच माझी शिवसेना शाखेतर्फे माझी शुभेच्छा. प्रार्थना करा, काय सांगू इच्छिता? आज श्रीधर जयवंत पाटील सदस्य ग्रामपंचायत काल्हेर यांच्या घरामध्ये नवे यांच्या घरामध्येच नाही तर संपूर्ण गावामध्ये आज श्रीधर जयवंत पाटीलचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा होत आहे. जर तुम्ही आज रात्रीचा 12:05 जर त्याचा व्हॉट्सअप प्रोफाईल जर चेक केला तर तुम्हाला मोजता येणार नाही एवढ्या त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या ठिकाणी होत्या. आज श्रीधर जयवंत पाटील हा राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा जो मिश्किल स्वभाव आहे आणि आम्हाला त्याचं सार्थ सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंचांना अभिमान आहे की त्याचा जो मिश्किल स्वभाव आहे, जसं पाणी सहज कुठल्याही रंगामध्ये सामावून जातो असा त्याचा स्वभाव असल्यामुळे आज एवढी प्रचंड गर्दी त्याच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आलेली आहे. तरी श्रीधर जयवंत पाटील त्यांना मी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि ग्रामपंचायत काल्हेरतर्फे त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन त्यांना मनोदायी आणि यशोदायी शुभेच्छा देतो आणि असाच उत्तरोत्तर प्रगती करत राहू असा आजच्या दिवशी मी विश्वास व्यक्त करतो. सर्वप्रथम श्रीधर पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे आणि खरोखरच जयवंत पाटील साहेब यांचे सुपुत्र की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गावाचा विकास कशा पद्धतीने व्हावा हेच त्यांचं ध्येय आहे आणि पुढील वाटचालीसाठी मी त्यांना कामाच्या आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. काय शुभेच्छा व्यक्त करणार? श्रीधर पाटील हे आमचा मुलगा आहे, आमच्या कुटुंबातला एक आमच्या पाटीलचा प्रमुख मुलगा आहे आणि त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू स्वभाव असल्या कारणाने समाजकारण आणि नंतर राजकारण याच्यामध्ये त्यांनी फार नाविन्य मिळवलेलं आहे. त्यांना आमच्या कुटुंबातर्फे प्रचंड आयुष्य लाभो हीच मी त्यांना ईश्वराने प्रार्थना करतो. ग्राम पंचायत वड़ूनोगर के वर्तमान सरपंच के मनमानी कारभार को लेकर वर्तमान उप सरपंच और सभी सदस्य असमाधान कारक नहीं मिला न्याय गुहार लगाने के बाद भी आरबी भोसले विस्तार अधिकारी की मिली भगत से नहीं मिल पा रहा है न्याय. आइए देखते हैं जहां ग्राम पंचायत वड़ूनोगर के माजी सरपंच वर्तमान सदस्य प्रकाश पांडुरंग पाटिल, वर्तमान उप सरपंच सुधाकर और तमाम उनके साथ सहयोगी सदस्य ने आरोप लगाया कि जिस तरह से लगभग सरपंच की एक मीटिंग होती है और उस मीटिंग में सरपंच मनमानी कारोबार करते हैं, सभी सदस्यों को विश्वास में न लेते हुए अपने मनमानी करते हैं, ग्राम पंचायत का पैसा अनावश्यक जगह खर्च करते हैं. इन सब सारे बातों को ध्यान में रखकर आवेदन निवेदन देने के पश्चात भी ग्राम पंचायत के उप सरपंच और सदस्यों ने पंचायत समिति में एक आवेदन निवेदन दिया जिसमें निरीक्षक के रूप में विस्तार अधिकारी आरबी भोसले पहुंचे. आशा रखते थे सरपंच की मनमानी कारभार को रोकेंगे और सही न्याय देंगे, लेकिन इस पर भी नहीं न्याय मिला. उप सरपंच और सदस्यों ने जानकारी देते हुए बताया. आइए देखते हैं इसी संदर्भ में जानकारी देते हुए प्रकाश पांडुरंग पाटिल, उप सरपंच सुधाकर और सदस्यों ने बताया. सरपंचाने आमच्या मासिक सभा बोलवली. 3 ऑगस्टला कोरम पूर्ण असताना सभा बरखास्त केलेली आहे. पहिली गोष्ट, कोरम पूर्ण असताना बरखास्तीचं तेच मुळात चुकीचं आहे. एकतर सरपंचांनी तहकूब करायला पाहिजे होती. तहकूब न करता नियमाबाह्य जाऊन सभा बरखास्त केलेली आहे. 3 ऑगस्टची मीटिंग 10 ऑगस्टला ठेवली. आम्ही 9 पैकी 6 सदस्य गैरहजर राहिलो आणि कोरम अभावी ती सभा तहकूब केली. 10ची सभा डबल 14 ऑगस्टला ठेवली. आम्ही सभात्यागचा पत्र दिला आणि 6 आम्ही मेंबर सभागृहामधून बाहेर पडलो आणि प्रोसिडिंग लिहिलेली. याचाच अर्थ असा आहे की सरपंच कुठेतरी कमी पडतात किंवा त्यांना माहिती नसेल किंवा शासनाच्या दरबारी जसं त्या चुका करतात, आज ज्या घटनात्मक चुका करतात त्या आज घटनेच्या बाहेर जाऊन चुका केलेल्या आहेत. बिडो मॅडमनी रिसर भोसले साहेबांची नेमणूक केली. विस्तार अधिकारी भोसले सर आमच्या वडनगर ग्रामपंचायतला इन्क्वायरीसाठी आले, परंतु आमचे जे प्रश्न होते
आम्ही पत्र व्यवहार केलेला होता बिडो मॅडमच्या संदर्भात. त्या पत्राच्या आधारित भोसले साहेबांनी पूर्णपणे सरपंचाची बाजू घेऊन स्पष्टपणे सरपंचाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आहे की जैन सुविधा याचे पैसे सरपंचाने पावडरला वापरलेले आहेत. पाणीपट्टीचे पैसे हे वकील फीसाठी वापरलेले आहेत. का सरपंच अस्मिता पाटील यांनी सचिवाचे मत विचारात न घेता सभा बरखास्तीचे जाहीर केलेलं आहे आणि नंतर सचिवाने असले का मी नंतर आलेल्या सदस्यांचे आभार मानून सभा या वेळेस समाप्त झाल्यानंतर सचिवांनी सही केलेली आहे. परत पुन्हा सरपंचांनी त्याच्यावरती प्रोसिडिंगवरती पुन्हा सही केलेली आहे. 14 तारखेच्या प्रोसिडिंगवर सरपंचांनी 2 वेळा सह्या केलेल्या आहेत आणि सध्या यांनी ग्रामसेवकने असं दिलं की बाबा माझे मत विचारात न घेता म्हणजे तिथे पण सरपंचांनी मनमानीच केलेली आहे. कालवर गांव में शाही भंडारा का आयोजन. तो आइए ले चलते हैं आपको ग्राम पंचायत कालवर में, जहां हर साल की तरह इस साल भी कालवर गांव से शाही भक्तों ने साईं बाबा की पालकी और पद यात्रा की थी. लगातार 7 दिन तक पद यात्रा करते हुए साईं बाबा का दर्शन लिया और अपने गांव में यानी ग्राम पंचायत कालवर में आने के बाद साईं बाबा के महाभंडारा का आयोजन किया, जहां लगभग 2,500 से 3,000 तक साईं भक्तों ने साईं भंडारा का प्रसाद ग्रहण किया. जानकारी देते हुए अध्यक्ष विठ्ठल महात्रे ने बताया. गेले 8 वर्षे शाही भंडारा आमच्या गावात दरवर्षी पदयात्रा झाल्यानंतर होतो. आम्ही आज 7 दिवसाने यात्रा संपवतो आणि 4-5 दिवसानंतर भंडाराचा कार्यक्रम ठेवतो. तर 2,500-3,000 हजार लोक बाहेरचे गाव मिळून बाहेरचे धरून 2,500-3,000 हजार लोक आहेत. आम्ही सांगू इच्छितो की शाहीबाबाच्या चरणी आमचे सुख राहू, चांगलं सुख राहू दे हीच प्रार्थना करतो. गावामधून परत त्याची मिरवणूक काढतो, पदयात्रेची आणि भंडारा सोहळा आयोजित करतो आणि आज भंडारा सोहळा आयोजित केलेला आहे. आणि आज या ठिकाणी आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठल म्हात्रे यांच्या हस्ते एक विशेष अशी गोष्ट आहे की साईबाबाच्या मंदिराचा भूमिपूजन देखील झालेलं आहे. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए इजाजत दीजिए. धन्यवाद. नमस्कार.